इयत्ता 5वीच्या वर्गात मराठी विषयाचे शिक्षक इंद्रजित भालेरावांची बाप नावाची कविता शिकवत होते। शेतामध्ये माझी खोप तिला बोराटीची झाप, तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप, लेतो अंगावर चिंध्या खातो मिराची भाकर, माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा चाकर। कविता शिकवून संपते। कविता शिकून संपल्यानंतर गुरुजी मुलांना प्रश्न विचारतात, सांगा मुलांना कवितेबद्दल कुणाला काही शंका, कुणाला काही प्रश्न। कधीही हात न वर करणारा, सदा कोपऱ्यात बसणारा एका सर्वसामान्य शेतकऱ्याचा नामदेव नावाचा विद्यार्थी उठून उभा राहिला आणि म्हणू लागला, गुरुजी मला कविता समजली, तुमच्या कवितेतला बाप शेतकरी आणि माझ्या वास्तवातल्या जगण्यातला बाप सुद्धा शेतकरी, मला डिक्टो दिसायला लागलेत गुरुजी। फक्त मला एक सांगा गुरुजी, तुमच्या कवितेतला बाप रात्रंदिवस कष्ट करतो, माझ्या आयुष्यातल्या जगण्यातला बाप सुद्धा रात्रंदिवस कष्ट करतो। तुमच्या आयुष्यातल्या कवितेतल्या बापाची कथा आणि माझ्या वास्तविकतेतल्या बापाची व्यथा कधी बदलणार की तशीच राहणार? गुरुजी निरुत्तरित झाले, प्रश्न अनुत्तरित राहिला आणि तोच अनुत्तरित प्रश्न घेऊन व्यासपीठावर उभा आहे। नमस्कार, विषय मांडतोय माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा। मध्यंतरी मराठवाडा विदर्भानी खानदेशातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्या करत होते, त्यावेळेस भारताच्या कृषी मंत्र्यांना एका पत्रकारानं प्रश्न विचारला की कृषी मंत्री साहेब, आज मराठवाडा विदर्भानी खानदेशातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्या करतात, त्यावर तुमचं म्हणणं काय? त्यावेळेस त्या पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना भारताचे महामहिम कृषी मंत्री म्हणतात की मराठवाडा विदर्भानी खानदेशातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्या करतात त्यांच्या प्रेम प्रकरणामुळे आणि दारूमुळे। हा पत्रकार हाच प्रश्न घेऊन मराठवाड्यात जातो आणि एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला प्रश्न विचारतो की बाबा रे, तुझ्या वडिलांनी आत्महत्या केली प्रेम प्रकरण, असं भारताच्या कृषी मंत्र्यांचं म्हणणं आहे। यावर तुझं म्हणणं काय? तो म्हणतो, बरोबर आहे पत्रकार साहेब, माझ्या बापाने आत्महत्या केली प्रेम प्रकरणामुळे, पण त्यांना कळलं ते प्रेम प्रकरण बाया बापड्यांचं असावं, पण मला कळलं ते प्रेम प्रकरण माझ्या बापाने या काळ्यावर लाखो वर्ष एकतर्फी प्रेम प्रकरण केलं। आकाशातून पाऊस पडला नाही, जमिनीतून हिरवा सोनं उगवलं नाही, साहजिकच आहे ना माझ्या बापाची प्रेम कहाणी अपुरी राहिली। याच कवितेला समर्पक करण्यासाठी माझा अविनाश भारती नावाचा मराठवाड्याचा कवी मित्र म्हणू लागतो, प्यावा वाटत नाही विषाचा घोट, प्यावा वाटत नाही विषाचा घोट, पण काय करावं माय बाप सरकार? मातीच्या वासानं कधी भरतं का हो पोट? मातीच्या वासानं कधी भरतं का हो पोट?